सर्वांना नमस्कार। मी दुसऱ्यांदा शिवसेनेच्या मंचावर आलो आहे। आधी जनता न्यायालय साहेबांनी ठेवलं होतं तेव्हा मी आपला पक्षांतर बंदीचा कायदा समजून सांगण्यासाठी आपल्या समोर आलो होतो। मी शिवसेनेचा सदस्य नाही, प्रवक्ता नाही, पण मला सन्मानाने बोलवल्याबद्दल मी सर्वप्रथम उद्धव ठाकरे साहेब, संजय राऊत साहेब, सुनील राऊत साहेब सगळ्यांचे आभार मानतो। सत्ता मिळवण्यासाठी, राज्य मिळवण्यासाठी काय काय सुरू आहे ते आपण महाराष्ट्रात बघितलेलं आहे। बेकायदेशीर पद्धतीने सत्ता स्थापन करून जवळपास 2-2.5 वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर आता नवीन सत्ता स्थापन झालेली आहे आणि म्हणून प्रश्न हा आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे की स्वराज्य म्हणजे काय। मी विनोबा भावेंचं एक पुस्तक वाचत होतो, त्यांनी त्याच्यात जे लिहिलं ते आपल्याला सांगतो। त्यांनी सांगितलं की राज्य निराळ आणि स्वराज्य निराळ। राज्य हिंसेनी आणि बदमाशी करून मिळवता येते, पण स्वराज्य मिळवायचं असेल तर ते प्रामाणिकतेने आणि अहिंसेनेच मिळवता येते। त्यामुळे मी असं समजतो की इथे बसलेले सगळेजण स्वराज्याची आस असलेले नागरिक आहेत। स्वराज्य म्हणजे प्रत्येकाचं राज्य अशी एक संकल्पना आहे। प्रत्येकाला आपलं वाटलं पाहिजे असं राज्य, आणि जे राज्य प्रत्येकाला आपलंसं वाटते, जे सर्वांचं राज्य असते ते खऱ्या अर्थाने रामराज्य असते। आज रामराज्य नाही, आज कामराज्य आहे की ज्यांचं ज्यांचं काही काम असेल त्यांनी पैसे द्या, काम करून घ्या, अशा स्वरूपात जे कामराज्य आहे रामराज्याच्या नावाखाली, त्याला विरोध करणारे अनेक जण कोणत्याही पक्षात नसले तरी महाराष्ट्रात सर्वत्र आहेत। या पार्श्वभूमीवर फेक नरेटिव्ह म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे। अत्यंत गंभीर विषय आहे, त्यामुळे माझं म्हणणं आहे की ते शेल्यासाठी जे काही वाटप सुरू आहे थोड्या वेळ करा ते तुम्ही। मला सुनील राऊत साहेबांनी हा विषय सांगितला तेव्हा मला बराच अभ्यास करावा लागला, त्यामुळे मी त्याच भावनेतून आपल्या पुढे विनंती करतो की आपण हा विषय समजून घ्या। कारण की काय होतं, आपण सगळेजण तुमच्या सकट, माझ्या सकट, शिकलेल्या सकट आणि जे शाळेत गेले नाही असे सुद्धा साध्या लोकांसकट अनेक जण फेक नरेटिव्हचे बळी पडत आहेत। आणि त्याच्यातून आपल्याला निघायचं असेल तर आपल्याला हा विषय नक्कीच समजून घेतला पाहिजे, इतरांना समजून सांगितला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्राला समजून सांगितलं पाहिजे। फेक नरेटिव्हची जी फॅक्टरी तयार झालेली आहे, त्यातून द्वेष, तिरस्कार, खोटेपणा आणि इतरांचं चारित्र्य हनन याची एक स्पर्धा जणू राष्ट्रीय कार्य आपण करत आहे अशा आविर्भावात काही राजकीय पक्षाचे लोक करतात। सकारात्मक राजकारण न करता द्वेषाचं नकारात्मक राजकारण, लोकशाहीला मान्य नसलेल्या गोष्टी बोलून राजकारण, हे फेक नरेटिव्हच्या बेसिसवर सुरू आहे। फेक नरेटिव्ह म्हणजे काय? खोटारडेपणा। फेक नरेटिव्ह म्हणजे काय? जे झालं नाही ते तुम्हाला सांगायचं, जे झालं नाही ते सत्यच आहे अशा पद्धतीने आपल्या समोर मांडायचं, आणि जे झालेलं नाही ते आपल्या डोळ्यांनी आपल्याला दिसलं पाहिजे म्हणजे आपण मान्य करू अशा स्वरूपामध्ये आपल्याला ते दिसलं पाहिजे। तुम्हाला काय दिसलं पाहिजे ठरवून ते दाखवलं पाहिजे। यासाठीचा जो षडयंत्री भाग आहे त्याला आपण फेक नरेटिव्ह असं म्हणतो, आणि म्हणूनच ते समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे। लोकांचं मत पूर्वग्रह दूषित करायचं, लोकांचं मत इतरांबद्दल कलुषित करायचं, आणि देशविरोधी म्हणजे कोण याची व्याख्या बदलून टाकायची, असं जे
मागच्या काही काळात झालेला आहे, अक्षरशः 2014 पासून आम्ही नाव घेऊन सुद्धा बोललेलो आहे. मला कोणाचे नाव घेऊन बोलायला कधीच काही वाटत नाही, कारण की खरं बोलायचं असेल तर नावं घ्यावं लागतील आणि आपल्याला समजून घ्यावं लागेल हे खरे चेहरे जे खोटारडेपणाचे मुखवटे घालून बसलेले आहेत ते आपण ओळखले पाहिजे. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि भारतीय संविधान आणि राष्ट्रपिता, एक लक्षात घ्या, जगामध्ये भारत एकमेव देश आहे ज्याला राष्ट्रपिता आहे आणि ज्या देशाला फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधानाला सुद्धा राष्ट्रपिता आहे असा एकमेव देश जगामध्ये. त्यामुळे जे राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज आणि संविधान याचा सन्मान करत असतील तेच केवळ देशभक्त आहेत, त्याचं नाटक करणारे देशभक्त असू शकत नाही. मी मागच्या जनता न्यायालयामध्ये हजर होतो तेव्हा मी म्हणालो होतो की हे गव्हर्नर जे तेव्हा होते काळी टोपी घालणारे ते फालतू व्यक्ती आहे असं मी म्हटलं. आणि माझ्यावर काही केसेस दाखल झाल्या. यांना वकिली करू देऊ नका, यांची वकिली सनद रद्द करा अशी केस माझ्यावर आहे. पण मी पुन्हा पुन्हा त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की फालतू हा शब्द असंसदीय नाही, फालतू हा शब्द वाईट प्रकारचा नाही. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा देणाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांनी जे माणसं माझ्या अंगावर सोडलेले आहेत. आज 25 वर्ष झाले मी वकिली करतो. फालतू हा शब्द मी जो वापरला तो चुकीचा नाही. मी आज हे आपल्या समोर पुन्हा एकदा, आज शिवसेनेचाच कार्यक्रम असल्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की मी तरी राज्यपालांना फालतू म्हणालो, पण ज्येष्ठ कायदे तज्ञ नानी पालखीवाला यांनी तेव्हाच्या रामलाल नावाच्या आंध्र प्रदेश मधल्या राज्यपालाला काय म्हटलं होतं की हा निर्लज्ज राज्यपाल आहे. भगतसिंग कोश्यारी सुद्धा निर्लज्ज राज्यपाल आहे. ज्यांना संविधानाची चाड नाही, ज्यांना जाणीव नाही, ते लोक जे खोटारडं सरकार स्थापन करतात ते नक्कीच निर्लज्ज असू शकतात. त्यामुळे मी तरी निर्लज्ज शब्द काही वापरला नव्हता, पण नानी पालखीवाला यांनी वापरला. त्यांच्यावर कोणी केस केली नव्हती, कारण की आधीच्या काळामध्ये माणसांची एक सहिष्णुता होती की ते समजून घ्यायचे की काय म्हणायचं आहे त्या माणसाला, त्या माणसाचा उद्देश काय. कोणावरही धरली की केस करायची आणि दुसऱ्यांची बोलतीच बंद करण्यासाठी त्यांच्या अंगावर लोक सोडायचे, असं आधी नव्हतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज सुजाण लोकशाही विरुद्ध कळपशाही असा एक नवीन युद्धाचा प्रकार आपण पाहतो. शिवसेना या नावानेच काही जण परत कार्यरत आहेत. ते कळपशाही आहे, झुंडशाही आहे. आणि फेक नरेटिव्हच्या भरोशावर जे काही लोक वाढलेले आहेत त्यांनी टीव्ही मीडिया सगळ्यात पहिले ताब्यात घेतलेला आहे. तुम्ही जर थोडासा मागचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की जर्मनीमध्ये हिटलर यांनी याच प्रकारे माध्यम आणि मीडिया आपल्या ताब्यात घेतला. पत्रकार आपल्या ताब्यात घेतले, लिहिणारे आपल्या ताब्यात घेतले, हुशार लोक आपल्या ताब्यात घेतले, जे साहित्यिक आहेत ते आपल्या ताब्यात घेतले, जे उच्च विद्या विभूषित डॉक्टर आहेत त्यांना आपल्या ताब्यात घेतलं. त्यांनी आपल्या मर्जीप्रमाणे आणि आपल्याला जे वाटेल तेच बोललं पाहिजे अशा प्रकारचे आग्रह आणि जबरदस्ती हिटलरनी तेव्हा जर्मनीमध्ये तयार केली. 2014 मध्ये जे सरकार आलं त्यांनी अशाच पद्धतीने फेक नरेटिव्ह पसरवण्यासाठी सातत्याने हिटलरचे षडयंत्री प्रयोग भारतामध्ये करणं सुरू केलं असं माझं स्पष्ट मत आहे. आपण माणसं म्हणून माणसांचं म्हणणं माझ्या मनाच्या विरुद्ध कोणाचं असेल म्हणणं तर ते समजून घेतलं पाहिजे. ही आपल्या नागरी जीवनाची आवश्यकता आहे लोकशाही मधली. माझ्यासारखं सगळ्यांचं मत असेल असं आवश्यक नाही. एखाद्याचं मत वेगळं असेल, त्याला वेगळं काहीतरी सांगायचं असेल तरी तो निर्भयपणे ते मत सांगू शकला पाहिजे.
आणि त्याला कुणी इजा करता कामा नये. तो एकटा माणूस असेल आणि त्याचं मत वेगळं असेल तरी त्याला संरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याला त्याचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली पाहिजे. त्याला लोकशाही म्हणतात. ती लोकशाही आहे का तुम्ही विचारात घ्या. ती लोकशाही नाही, कारण की आपल्या सगळ्यांना समाज म्हणून फेक नरेटिव्ह, खोटारडेपणा पसरवणाऱ्या लोकांनी चिडचिड करून टाकलेला आहे. आपलं मानसिक संतुलन ढासळून टाकलेलं आहे. अत्यंत महत्वाचा मानसिक आरोग्याचा प्रश्न आहे. आपण समजून घ्या की आपल्या सगळ्यांचं मानसिक आरोग्य, जे काही खोटारडे टीव्ही चॅनल्स, जे काही खोटारडे सोशल मीडियावरचे व्हिडिओज, याच्यातून सातत्याने आपलं मन कलुषित केलं जात आहे. सगळीकडे अविश्वासाचं वातावरण तयार करणं हे लोकशाहीला घातक आहे, हे नागरिक शास्त्राला घातक आहे आणि हा संविधानाचा अपमान आहे. असत्य म्हणजे अज्ञान आहे. असत्य म्हणजे अज्ञान आहे. पण मोठी संख्या आज असत्याला स्वीकारते, तेव्हा सत्यच असत्य सत्य होऊन बसते. आपण सगळ्यांनी गोष्ट ऐकली असेल की जेव्हा सत्य आंघोळ करण्यासाठी जातं नदीवर, असत्य त्याच्या मागे लपत 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 जात असते की मला काही सन्मान नाही समाजामध्ये, मला काही आदर नाही समाजामध्ये, मग मी काहीतरी आता करायला पाहिजे. म्हणून तो सतत सत्याच्या मागे 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 फिरत असतो लपत लपत. आणि जेव्हा सत्य नदीत उतरते आपले कपडे काढून आंघोळ करण्यासाठी, तेव्हा असत्य लगेच आपली संधी साधून सत्याचे कपडे घालून पळून. माझं स्पष्ट मत आहे की ज्या पद्धतीने ही सत्ता बळकावण्यात आली त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या सगळ्या लोकांनी सत्य असलेल्या शिवसेनेचे कपडे घालून ते पळालेले. आज तरुणांची बौद्धिक उंची वाढू नये याच्यासाठी जे फेक नरेटिव्ह तयार केलं जातं, कारण की त्यांना इतिहास पूर्ण शिकवला जात नाही, इतिहास तुटक्या फुटक्या पद्धतीने शिकवला जातो. नागरिक शास्त्र तर शिकवलं जात नाही. 100 मार्काचं नागरिक शास्त्र होतं, तिथपासून कमी 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 करत आज 15 मार्काचं नागरिक शास्त्र ठेवलंय. 15 मार्काचं नागरिक शास्त्र शिकवणार आणि नागरिक मात्र 100% चांगला झाला पाहिजे अशी अपेक्षा करणार. हे शिक्षण कामाचं नाही. 100 मार्काचंच नागरिक शास्त्र असलं पाहिजे तर प्युअर नागरिक तयार होतील. आणि त्यामुळे आजच्या तरुणांमध्ये ही जी कमतरता मुद्दाम ठेवण्यात आलेली आहे की त्यांच्यापर्यंत खरा इतिहास पोहोचायला नको, ते खरा नागरिक म्हणून काय विचार करायचा ते समजून घेण्याच्या आतच त्यांच्या समोर खोटारडे व्हिडिओ गेले पाहिजे. त्यांच्या समोर खोटारड्या पद्धतीने काहीतरी सांगितलेलं, कोणाशी तरी चर्चा केलेली, अशा प्रकारची चर्चा पोचली पाहिजे. त्यांच्या डोळ्यांनी ते बघितलं पाहिजे, कारण की कानामध्ये आणि डोळ्यामध्ये 4 बोटाचं अंतर आहे. याचा संपूर्ण अभ्यास करून कानाने ऐकलं पाहिजे आणि डोळ्यांनी बघितलं पाहिजे. हे तर खरंच आहे, आम्ही बघितलं ते कसं खोटं असू शकणार. अशा पद्धतीने धर्माधर्मामध्ये तेढ लावण्याचं काम जे फेक पद्धतीने करत आहेत, ते समाज कलुषित करत आहेत, राष्ट्रीय एकात्मतेच्या विरुद्ध ते काम करत आहेत आणि त्यामुळे ते सगळेजण देशद्रोही आहेत असं माझं स्पष्ट. घर घर तिरंगा, तिरंगा लावायचा घरावर आणि तुम्ही सगळेजण देशभक्त. एवढ्या सोप्या पद्धतीने देशभक्ती होऊ शकते का? ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला नाही त्यांनी ही स्वराज्याची संकल्पना, स्वातंत्र्याची संकल्पना इतक्या सोप्या पद्धतीने करून टाकली की झेंडा लावा तुम्ही देशभक्त झाले. असं नाहीये. झेंड्यामध्ये 3 रंग आहेत आणि 4था रंग निळा आहे. या सगळ्या रंगांना मान्य करणारा जो नागरिक असेल तो भारताचा नागरिक आहे. त्यामुळे खोटं पसरवायचं नाही. ही जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे की खोटं निदान आपल्याला ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करता आली पाहिजे. मी काही उदाहरणं आपल्या समोर देणार ज्याच्यातून आपल्याला दिसेल की कशा पद्धतीने खोट्या गोष्टी आपल्या समोर सातत्याने आणल्या गेलेल्या. खरी माहिती मिळाली तर लोकांना वाचा फुटेल, लोकांना शब्द मिळतील, लोक विरोध करायला लागतील. त्यामुळे खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचूच द्यायची नाही. अशा पद्धतीने
कामकाज आखलं जात आहे, षडयंत्र केलं जात आहे. हे षडयंत्र कोण करत आहे ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. काही कंपन्यांची नावं सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे. बोलू नका, लिहू नका, जे सत्य असेल ते सांगू नका, असं शिक्षण देण्याचा प्रयत्न सार्वत्रिक झालेला आपल्याला दिसतो. हुशार लोक, शिकलेले लोक, शिक्षक असलेले लोक, प्राध्यापक असलेले लोक सगळेजण सांगायला लागलेले आपापल्या विद्यार्थ्यांना, राजकारणात पडू नका, ते चांगल्या लोकांचं काम नाही. चांगल्या लोकांनी राजकारणात येऊच नये याच्यासाठी सुद्धा एक मोठी लॉबी काम करत आहे. लोकशाहीने आत्मविश्वास गमावून टाकला पाहिजे अशा पद्धतीने जे सुरू आहे त्या सगळ्यांची ओळख आपल्याला झाली पाहिजे. यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश हा प्रबोधनाचा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमदार सुनील राऊत साहेबांचं अभिनंदन करतो, आभार सुद्धा मानतो की त्यांनी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आज आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आज तर माझ्यासारख्या वकिलांना असं दिसते की जो कायदा आहे, अनेक वर्ष सुरू आहे, जे संविधान आहे त्याच्यामध्ये काहीतरी म्हटलेलं आहे, ते संविधान आणि कायदाच जणू काही फेक आहे अशा पद्धतीने कायद्याचा गैरवापर सुरू आहे. घाऊक पद्धतीने कायद्याचा गैरवापर सुरू आहे. कायद्याचा चुकीचा अर्थ मांडणारे काही वकील आणि चुकीचाच अर्थ काढणारे काही न्यायाधीश हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मी म्हणत नाही, अनेक ठिकाणी आर्टिकल लिहिलेले आहे. कॅरेव्हॅन मध्ये एका अत्यंत सिनियर मोस्ट जज बद्दल 40 पानाचा अहवाल लिहिण्यात आलेला आहे. त्यांनी आतापर्यंत म्हटलं नाही की तो अहवाल खोटा आहे. कारण की ज्या पद्धतीने न्यायव्यवस्थेचा वापर विशिष्ट पक्षासाठी, विशिष्ट राजकीय पक्षांना मजबूती देण्यासाठी केला जातो, तो अत्यंत चुकीचा आणि वाईट आहे, देशद्रोही काम आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे. कायदे तयार केले जातात की आम्ही म्हणू त्याला दहशतवादी म्हणायचं, पोलिसांना आम्ही सांगू कोणाला दहशतवादी म्हणायचं, पोलिसांना आम्ही सांगू कोणाला भ्रष्टाचारी म्हणायचं, आणि त्याला आम्ही उचलणार आणि जेलमध्ये टाकणार. इथे एक लढवई आता बसले होते, संजय राऊत जेलमध्ये राहिले काही केलेलं नसताना. भ्रष्टाचार थोडा तरी सिद्ध करा कोर्टाने सांगितलं, ते करू शकले नाही आणि ईडीची केस त्यांच्यावर लावली. अनिल देशमुख त्याचेच एक विक्टीम. कोर्टाने सांगितलं ठीक आहे, 100 रुपयाचा 1000 रुपयाचा तर भ्रष्टाचार सांगा, दाखवा थोडा कागदोपत्री. ते म्हणाले आम्ही अशा अशा लोकांच्या म्हणण्यानुसार केस केली आहे. दुसऱ्यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही एखाद्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकता, प्रतिष्ठा सगळी संपवून टाकता. कशाच्या आधारे हे सगळं सुरू आहे याच्याबद्दलची माहिती आपण घेतली पाहिजे. जो भ्रष्टाचारी असेल, जो खरोखर दहशतवादी आणि आतंकवादी असेल, देशविरोधी काम करणार असेल, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कोणत्याही राजकीय पक्षाचा असो. परंतु तुम्ही कायद्याचा गैरवापर करू शकत नाही आणि त्या माणसाबद्दल अप्रतिष्ठा करणारे फेक गोष्टी तुम्ही पसरू शकत नाही, हे तरी आपण सांगायला पाहिजे. दुसरं एक सुरू झालेलं आहे, कोकणातले नेते आहेत छोटेसे, त्यांनी सुरू केलेलं आहे की न्यायालयामध्ये निर्णय व्हायचा तेव्हा होईल. झुंडी तयार केलेल्या आहेत त्यांनी, त्याच्या झुंडीच्या तावडीत लोकांना देऊन टाकायचं. न्याय तुम्ही करून टाका, प्रशासन मी हाताशी घेणार, न्याय तुम्ही करून टाकायचा. त्यांचं घर पाडून टाकलं चालेल, त्यांना बेचिराग केलं चालेल, कारण की त्यांच्यावर FIR दाखल झालेला आहे, ते गुन्हेगार आहे, संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकायचं. अशा पद्धतीने जर हिंसक वागणूक जबाबदारीच्या पदावर बसलेली कोणी व्यक्ती करत असेल तर त्याबद्दल बोललं गेलंच पाहिजे, तरच देश आणि लोकशाही जिवंत राहणार. फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे जे मालक आहेत, फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे जे मालक आहेत, ते आता राज्याचे मालक होऊन बसलेले आहेत, देशाचे मालक होऊन बसलेले आहेत. तुम्ही त्यांच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषण नागरिक म्हणून करणं सुरू केलं पाहिजे. लोकांना सांगितलं पाहिजे, सगळ्यांना सजग केलं पाहिजे. कायद्याचं प्रबोधन हे आता कृतीशील झालं पाहिजे.
त्यासाठी खरं तर अनेक वकिलांची गरज आहे, अनेक चांगल्या न्यायाधीशांची गरज आहे, अनेक प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांची गरज आहे. फेक नॅरेटिव्ह जर आपल्याला उद्ध्वस्त करायचं असेल तर मांडलिकत्व स्वीकारलेले पोलीस न्यायाधीश हे लोकशाहीसाठी काम करू शकत नाही, कायद्यासाठी सुद्धा काम करू शकत नाही. खोट्या दिशाभूल करणाऱ्या फेक नरेटिव्ह जे आहेत त्याचे 3 स्तर असतात, आपण समजून घ्या. एक आहे की वेगवेगळ्या कथा तयार करणं, गोष्टी स्वरूपातल्या कथा तयार करणं आणि त्या पसरवणं, त्या तयार करणारे समूह तयार करणं आणि जोपासणं, त्यांना पाळणं. त्यानंतर त्या प्रसारित करणारे जे असतील त्यांच्या झुंडी तयार करणं, त्यासाठी यंत्रणा उभी करून देणं. हातातून आपल्या सत्ता निष्ठून जाऊ नये या भीतीतून सतत खोटं समाजामध्ये पसरत राहिलं पाहिजे, यासाठी त्यांना टार्गेट देणं की तुम्ही दर आठवड्याला अशा प्रकारचं खोटं पसरवत राहिले पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की खोट्या दिशाभूल करणाऱ्या आंशिक सत्यावर आधारित खोटारडेपणा पसरवणं. म्हणजे थोडीशी गोष्ट काहीतरी घडली असेल पण त्या थोड्याशा गोष्टीला एवढं फुलवून सांगणं की हे घडलेलं आहे, एवढं याचा अर्थ एवढं सुद्धा घडलं असेल असं लोकांना वाटलं पाहिजे. अशा पद्धतीने फेक नरेटिव्ह हे पसरवलं जात असते. लोकांच्या मनावर, समाजाच्या मानसिकतेवर अत्यंत वाईट गंभीर परिणाम करणारा हा घटक आहे. जसं जसं तंत्रज्ञान वाढलं, इंटरनेट वाढलं, सोशल मीडिया वाढला, आपल्या मोबाईलमध्ये सगळं जग आपल्याला दिसायला लागलं, त्याचा गैरफायदा घेऊन तंत्रज्ञानाचा अत्यंत वाईट वापर काही राजकीय पक्षांनी सुरू केलेला आहे आणि त्याला भारतावर प्रेम करणाऱ्या, राष्ट्रप्रेमी असलेल्या सगळ्या नागरिकांनी विरोध केला पाहिजे. भ्रम आणि जीवघेणी धोक्याची भावना या अफवांमधून तयार केली जात आहे. हे पुस्तक आहे, मी आपल्याला दाखवतो, हे नक्की आपण वाचा. रवी आमले हे पत्रकार होते लोकसत्तामध्ये, त्यांनी दिलेला आहे प्रचार, जाहिरात, अपमाहिती आणि बरेच काही, प्रोपोगंडा नावाचं पुस्तक आहे. हे आपण जरूर वाचा, सगळ्यांनी वाचणं सुरू करा. ते फक्त व्हिडिओवर पाहू नका, युट्यूबवर काहीतरी. हे पुस्तक आपण जरूर वाचा, प्रोपोगंडा नावाचं. आणि याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की हिटलरच्या काळापासून कशा पद्धतीने फेक न्यूज, खोटारड्या गोष्टी पसरवून भीती निर्माण करून एक अनाहूत काल्पनिक भीती अशी निर्माण करायची की लोकांना वाटलं पाहिजे संपणार आता जीवन आपलं, आणि त्या भीतीच्या आधारे आपली सत्ता मजबूत करत राहायची. हाच प्रकार भारतामध्ये, हाच प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. अपप्रचार म्हणजे त्याला आपण म्हणतो डिसइन्फॉर्मेशन, चुकीची माहिती द्यायची, आणि अर्धसत्य म्हणजे मिसइन्फॉर्मेशन, याच्या आधारे आपलं सत्ता आपली वाढवत राहायची. मतदारांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी फेक नरेटिव्ह हे वापरले जातात. आपल्याला माहिती आहे की समाजातील घरांमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी द्वेषभावना निर्माण केली जात आहे, त्यांच्यामध्ये भेदभाव आणि विषमता निर्माण केली जाते. ते चांगले नाहीत, आपण चांगले आहोत असं इतर धर्मांबद्दल पसरवलं जात आहे. मी लहानपणी खेड्यात वाढलेलो आहे, तुम्ही सगळेजण सुद्धा खेड्यात वाढले असाल. गावागावांमध्ये अशा मंदिर आणि मस्जिद आहेत की मध्ये फक्त भिंत आहे, त्या बाजूला नमाज पडली जाते, या बाजूला देवाची पूजा होते. खेड्यात पाहिलाय आपण, एखादा माणूस समोरून यायचा, इब्राहिम चाचा वगैरे, आणि त्याला समोरचा माणूस जाता जाता म्हणायचा राम राम इब्राहिम चाचा, तो पण राम राम म्हणायचा. जेव्हापासून त्याला भीती दाखवण्यात आली, त्याची इतरांना भीती दाखवण्यात आली, तेव्हापासून इब्राहिम चाचा राम राम म्हणत नाही. साधेपणा आपल्या वागण्यातला जो आहे तो नष्ट करणारे फेक न्यूज, तो नष्ट करणारी एक काल्पनिक भीती आपण सगळ्यांनीच ओळखली पाहिजे. तणाव आणि विभाजन करणारी ही जी परिस्थिती आहे ही नागरिक शास्त्राच्या दृष्टीने चांगली नाही, हे मला आपल्याला पुन्हा सांगायचं आहे. विवेकपूर्ण जीवन आपलं असलं पाहिजे, वागणूक आपली असली पाहिजे, आणि आपला विचार तसा असला पाहिजे. विश्लेषणात्मक विचार करून अर्थ काढण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे, आणि ती निर्माण करण्यासाठी आपल्याला कायद्याचा सुद्धा आधार घेणं आवश्यक आहे. सत्य आणि असत्य याच्यामधलं तथ्य तपासायचं असेल, सत्याचीच बाजू आपण घ्यायची असं आपल्याला ठरवायचं असेल, तर निदान आपल्याला माहितीचे डॉट जे आहे की एखादी घटना आता घडलेली आहे, एखादी घटना त्यापूर्वी घडली आहे, एखादी घटना कुठेतरी दुसरीकडे घडलेली आहे, ही सगळी माहिती अशी जोडता आली पाहिजे, त्याचा अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. एका घटनेच्या आधारे
पटकन आपण काहीतरी अर्थ काढायचा असं कृपया करणं थांबवलं पाहिजे. फेक नरेटिव्हला तोंड देण्यासाठी काही उपाय महत्वाचे आहे की आपण माहिती भरपूर जमा केली पाहिजे. आपल्याला कोणातरी मेसेज आला, आपल्याला एकदम वाईट वाटणार, आपल्या जातीबद्दल असेल, आपल्या धर्माबद्दल असेल तर आपल्याला आणखी जास्त लगेच इमोशनल आपण होऊन वाईट वाटणार आणि आपण लगेच अंगठा दाबणार आणि तो फॉरवर्ड करून देणार मेसेज. असं कृपया करू नका. जो मेसेज आपल्याला वाटत असेल की फॉरवर्ड करायचा आहे, 2 मिनिटं थांबा, पुन्हा एकदा पहा, तिसऱ्यांदा वाचा आणि तुम्हाला खरंच वाटते का तो फॉरवर्ड करण्याच्या लायकीचा आहे तर तुम्ही तो फॉरवर्ड करा. आपण मेसेज फॉरवर्ड केला नाही एखादा तर फार समाजाचं नुकसान होणार आहे, देश मागे राहणार आहे असं मुळीच नाहीये. पण तुम्ही मेसेज फॉरवर्ड करता तेव्हा तसाच विचार न करता फॉरवर्ड करणारे अनेक जण असतात आणि हीच मानसिकता फेक न्यूज पसरवणारे सातत्याने वापरत आहेत. आपल्याला सार्वजनिक धोरणं आणि कायदे याबद्दल माहिती घेतली पाहिजे. जेव्हा म्हणण्यात आलं, संजय राऊत साहेबांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं, शरद पवार साहेबांनी सांगितलं, सगळेजण जेव्हा बोलायला लागले की महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवत आहेत, महाराष्ट्रातले उद्योग इतरत्र घेऊन जात आहेत, तेव्हा यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की नाही हे फेक आहे. त्यांनी कंपन्यांचे नावं सांगितलेले आहेत, 10 कंपन्यांची यादी त्यांनी वाचून दाखवलेली आहे. त्या कंपन्या कुठे आहेत महाराष्ट्रात तुम्ही सांगा. मग हे सांगतात की नाही महाराष्ट्रात रजिस्टर संस्था, दुसरीकडे ती काम करते ती कंपनी, पण महाराष्ट्रालाच रेव्हेन्यू मिळणार आहे. मग रोजगार आमच्या इथल्या लोकांना केव्हा मिळणार हा प्रश्न जर त्यांचा असेल तर तुम्ही खोटी माहिती ती आहे असं म्हणून टाळू शकत नाही. तुमचं उत्तरदायित्व आणि जबाबदारी आहे की त्या कंपन्या का गेल्या, त्या कंपन्या केव्हा गेल्या, कोणत्या कारणांमुळे त्या कंपन्या गेल्या आणि लोकांचे महाराष्ट्रातले रोजगार हिरावले गेले हे आपल्याला सांगितलं पाहिजे. नुसते ते खोटे बोलतात, त्यांच्याला मी काही उत्तर देत नाही, त्यांना मी काही गिनत नाही आणि मोजत नाही, ही अरेरावी महाराष्ट्रामध्ये चालणार नाही असं सुज्ञ नागरिकांनी आता सांगितलं पाहिजे. लोकसभेच्या इलेक्शन मध्ये ज्या पद्धतीने मतदान झालं आणि लोकांनी अक्षरशः पिटाळून लावलं त्यांना, भाजपचा अजिंक्यपणा जो आहे तो महाराष्ट्राने फुल ठरवलेला आहे. लक्षात घ्या, महाराष्ट्रातला माणूस दंड तोपतून उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की तुमचे खोटारडेपणा चालणार नाही. थोडेशाने बचावले इतर काही राज्यांमुळे, नाहीतर सत्ता सुद्धा येऊ शकली नसती. आपण जेव्हा जागृत होतो तेव्हा परिवर्तन घडून आणत असतो. या गोष्टीची माहिती आपण स्वतः घेतली तर आपल्याला सुद्धा त्याच्यातून विश्वास मिळेल. खोटे जितके मोठे त्यावर लोक तितकाच विश्वास ठेवतात असं जोसेफ गोबेल्स यांनी सांगितलं की जेवढं मोठं खोटं असेल तेवढा लोक त्याच्यावर विश्वास ठेवणार. आणि दुसरी गोष्ट त्याच्या पुढची त्यांनी सांगितली की जेवढ्या मोठ्या पदावरचा माणूस ते खोटं सांगणार तेवढा लोक ते विश्वास ठेवणार. आणि आज मोठ्या पदावरचा माणूस खोटंच बोलतो. पैसे देऊन अमेरिकेमध्ये मीटिंग होतात. तुम्हाला कोणाला डोनाल्ड ट्रम्प सोबत मीटिंग करायची आहे का? तुम्हाला करायचे असेल तुम्ही सांगा. माझे मित्र आहेत काही तिथे, मी त्यांना सांगतो तेवढे पैसे भरायचे, तेवढ्या डॉलरमध्ये डोनाल्ड ट्रम्प तुमच्या बाजूला बसेल. देशच जर विकायला काढला असेल आणि ते म्हणतात की हा देश म्हणजे कारखाना आहे. कशाचा कारखाना आहे? विकत घेणाऱ्यांचा कारखाना आहे. आपण सगळेजण, तुम्ही सगळेजण ग्राहक आहात. अमेरिकेच्या दृष्टीने तुम्ही सगळेजण ग्राहक आहात. या सगळ्या ग्राहकांना मी तुमच्या तावडीत देतो असं जर कोणी म्हणत असेल तर मग त्याला बसवणार बाजूला, बोलणार त्याच्याशी की तो आपल्याला प्रॉफिट करून देणार आहे. ही साधी मार्केट इकॉनॉमीची गोष्ट आहे. याच्यामध्ये कोणताही त्यांच्याबद्दलचा आदर आंतरराष्ट्रीय स्तरावर नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे. जे आपल्याला दिसते ना सगळं मिठ्या मारताना, हे करताना, ते करताना, काय बोलतात तेव्हा तुम्ही सांगा. त्याने डोनाल्ड ट्रम्पनी काय म्हटलं की विनाकारण हसतात. हे करू कशासाठी हसतात तुम्ही? तुम्हाला कळलं का ते काय म्हणतात ते? पण यांच्या टीव्ही मीडियानी ठरवलेलं आहे की तेवढं दाखवायचं. मिठी मारलेली डोनाल्ड ट्रम्पच्या पाठीवर असं करा, डोनाल्ड कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतात, म्हणजे फार मित्राचे संबंध आहेत. आपण हे समजून घेतलं पाहिजे की या महाराष्ट्राने एक माणूस पाहिला, त्याचं नाव होतं संत गाडगे महाराज. शिकलेला नाही, शाळेत पाऊल सुद्धा ठेवलं नाही आणि नंतर खोटं सर्टिफिकेट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला नाही.
त्या गाडगे महाराजांनी सतत विवेकनिष्ठा सांगितली, सतत विज्ञान सांगितलं, सतत समाजाचं प्रबोधन करत होते. त्यांनी बोललेलं एकही वाक्य अप्रमाणशीर आहे, चुकीचं आहे, अशैक्षणिक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्ही, तुम्हाला दिसणार नाही. कारण की तो शिकलेला माणूस नसला तरी त्याला सामान्य ज्ञान होतं. त्या माणसाला विवेक बुद्धी होती. जे जीवन शिक्षण असते ते त्या माणसाच्या वागणुकीतून दिसत होतं. आणि त्यामुळे आज संत गाडगे महाराजांच्या विचारांवर 18 जणांनी PhD केलेली आहे आणि एक विद्यापीठ त्यांच्या नावाने आहे. गाडगे महाराजांचे विचार आपण करण्याचा प्रयत्न केला, तसा आपण बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही काय व्हाल? तुम्ही व्हाल विश्व नागरिक. हेच विचार तुम्ही इंग्लिश मध्ये अमेरिकेत करा, लंडन मध्ये करा, ते सगळेजण स्वीकारतील. गाडगे महाराजांचे विचार तुम्ही जापनीज भाषेमध्ये तिथे जपानमध्ये जाऊन सांगा, ते तुम्हाला स्वीकारतील. कारण की सगळीकडचे मानवी समस्या ज्या आहेत ते तशाच प्रकारच्या आहेत. त्यामुळे गाडगे महाराजांचे विचार तुम्ही कोणत्या भाषेत मांडले तरी त्या देशातले लोक स्वीकारतील आणि तुम्ही आपोआप त्या विचारांमुळे व्हाल विश्व नागरिक. आणि मग खोटी डिग्रीवाले सांगतात की मी विश्वगुरु आहे. हे फेक आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. हे फेक आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये केस आहे, तर ते म्हणतात की आम्ही फक्त चुपचाप न्यायाधीशांना आमची डिग्री दाखवू, सामान्य कोणत्याही लोकांना दाखवणार नाही. का नाही दाखवणार? तुम्ही शिकले आहे ना, मेहनतीने दाखवा. मग फेक नरेटिव्ह करणारे जे असतात त्यांना विवेक बुद्धी नसते. फेक नरेटिव्ह स्वीकारणारे जे असतात त्यांच्यामध्ये विवेकनिष्ठा नसते. त्यांचं डोकं त्यांनी गहाण ठेवलेलं असते. ही त्यांची विशेषता तुम्ही लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपल्याला विश्वगुरु व्हायचं आहे करून आपण सगळ्यांनी केली पाहिजे. हे आपण मनात ठरवलं पाहिजे. एक आधी म्हणायचे असे की केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा. आपल्याला फार छान वाटते वाक्य असं की आपल्याला तर ज्ञान वाढवून विवेकानंदच व्हायचं आहे. पण सिनेमा केवळ जणू काही मनोरंजनासाठीच आहे अशा पद्धतीचा एक आशय या वाक्यातून व्यक्त करण्यात आला वारंवार. पण तसं नाही. आपण अत्यंत घोळसटपणे या विचारांच्या याच्यात गुरफटून राहिलो आणि काही लोकांनी जे फेक नरेटिव्ह पसरवणारे आहेत त्यांनी सिनेमांचा अत्यंत नियोजनबद्ध वापर करत खोटारडेपणावर आधारित सिनेमे सुरू केले. मी अनेकदा सांगितलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो की पाळीव अभिनेते यांनी तयार केले. त्या पाळीव प्रमुख आहेत अक्षय कुमार. आपल्या समोर काय आणलं पाहिजे, आपण काय बघितलं पाहिजे हे सगळं ठरवलं जात आहे. आणि मग क्रॉस रेफरन्स न घेता, कोणती शहनिशा न करता अशा प्रकारचे सिनेमे आपण स्वीकारायला लागलो. आणि खोटं जे आहे ते आपल्या डोक्यामध्ये फिट करण्याची यंत्रणा म्हणून सिनेमांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतो. खोट्या कथानकांचे सिनेमे आपण पाहिलेले आहेत. धर्मवीर नावाने काही सिनेमे तयार झालेले आहेत की सत्यावर, मी तुम्हाला जे मगाशी सांगितलं की थोडंसं सत्य आणि त्याच्यामध्ये खूप मोठा वाढीव भाग जो खोटा आहे तो दाखवण्याची जी कला आहे, तशा पद्धतीने काही सिनेमे जे तयार झाले त्यांच्याकडे आपण डोळस पद्धतीने उघड्या मनाने आपल्या डोक्याचे दारं आणि खिडक्या उघडे ठेवून बघितलं पाहिजे. तर आपल्याला दिसेल की त्याच्यामध्ये खोटेपणा काय, कुणाला मोठेपणा देण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि तो मोठेपणा खरोखरच सत्यावर आधारित आहे का, की सत्याला बद्दलची माहिती आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो की एक मला वाटते संजय राऊत साहेबांनी पाहिले असतील ते सिनेमे. आग्रो नावाचा एक सिनेमा आहे जो इराणी क्रांतीवर आधारित आहे. आग्रो तुम्ही जाऊन बघू शकता. दुसरा आहे तो झिरो डार्क 30 नावाचा सिनेमा आहे जो ओसामा बिन लादेन याला CIA कसं पकडलं आणि मारलं याच्याबद्दलचा आहे. मग जेव्हा हे सिनेमे काढण्याच्या पूर्वी एका अमेरिकन संस्थेने ठरवलं की आपण सर्वे करायला पाहिजे आणि त्यांनी सर्वे केला विद्यार्थ्यांमध्ये, तरुणांमध्ये अमेरिकेतल्या. तर त्यांना दिसलं की बऱ्याच जणांचं मत हे सरकार विरोधी आहे. त्यानंतर हा सिनेमे हे प्रसारित करण्यात आले. हे सिनेमे पाहिल्यानंतर पुन्हा सर्वे करण्यात आला आणि त्यांना दिसलं की सरकार योग्य आहे, सरकार चांगलं आहे असं मानणाऱ्यांची संख्या सिनेमा बघितल्यानंतर वाढली. या सिनेमा हे उत्कृष्ट होते. काही सिनेमांना ऑस्कर सुद्धा मिळाले.
परंतु याच्यामध्ये खोटारडेपणा होता हे नंतर सिद्ध झालेलं आहे। त्यामुळे खोट्या कथानकांचे सामान्यतः स्वीकारल्या जाणाऱ्या सत्यात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया सिनेमाच्या नावाखाली केली जाते ती सुद्धा ओळखण्याची जबाबदारी आता प्रेक्षक म्हणून आपल्यावरच आहे। आपण साधेपणाने जे काही सिनेमा नाटक बघायला जातो तसं आता चालत नाही, आपल्याला डोकं ठिकाणावरच ठेवावं लागेल। नुसता सिनेमा आपण पाहत नाही तर आपल्या मनावर काहीतरी बिंबवण्याचा थोपवण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आपलं डोकं सतत आता सजग असलं पाहिजे। प्रचारी सिनेमे काढण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत। प्रचारी सिनेमा काढायचा असेल तर काय पाहिजे तुम्ही सांगा? प्रचारी सिनेमा काढायचा असेल, एखादा प्रचार झाला पाहिजे, एखाद्या माणसाचं फार व्यक्तिमत्व निघालं पाहिजे, असं करायचं असेल तर काही गोष्टी आवश्यक आहेत। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवश्यक आहे की भरपूर पैसा असला पाहिजे। तुमच्याजवळ एक हुशार लेखक असला पाहिजे, कथानक लिहिणारा एक असला पाहिजे, चांगला दिग्दर्शक असला पाहिजे, चांगले अभिनेते असले पाहिजे। पण हे सगळेजण लेखक, दिग्दर्शक, कलाकार, कथानक लिहिणारे हे सगळेजण एकारलेल्या विचारांचे असले पाहिजे। एकारलेले म्हणजे काय? एकारलेले म्हणजे काय? जेव्हा आपण एखाद्याने झोपेत असं झोपतो आणि अशीच मान होते, दुखायला लागते, त्याला एकारलेपणा म्हणतात। अशी मान, वैचारिक एकारलेपण असलेले लोक जे सिनेमे काढत आहेत ते आपण आता बघणं बंद केलं पाहिजे। आजकाल तर जे टॅक्स फ्री होतात सिनेमे ते बरेचदा प्रॉब्लेमॅटिक असतात, हे लक्षात घ्या। आणि त्यामुळे स्त्रियांना मुद्दाम मी सांगतो त्या फार इमोशनल असतात, काही सुद्धा फार इमोशनल आहे। काही झालं की ती भावनिक होऊन जाते, कोणी मरताना दाखवलं की ती भावनिक होऊन जाते। त्यामुळे आपल्या भावनांवर स्त्रियांनी काबू ठेवला पाहिजे आणि तुम्ही सत्य ओळखलं पाहिजे। तुम्ही जसं एक ताकद तुम्हाला देवाने दिलेली आहे की कोणता पुरुष चांगला आहे कोणता वाईट आहे हे तुम्ही डोळ्यांनी पाहून ओळखू शकता, ही ताकद देवाने तुम्हाला दिलेली आहे, तसंच आता असत्य बोलणारे कोण आहे हे सगळ्या स्त्रियांनी ओळखणं सुरू केलं पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं पाहिजे इतरांना। एक प्रोपोगंडा असतो। प्रोपोगंडा या शब्दामध्ये गंडा हा मराठी शब्द आहे असं वाटेल, पण ऍक्च्युअली इंग्लिश शब्द आहे प्रोपोगंडा। आणि ते गंडा घालणे आपण जे म्हणतो ते सुद्धा तेच आहे की यांनी त्याला गंडा घातला। तर महाराष्ट्रातले गंडा घालणारे तर कुठले कुठे पोहोचले। आता एक शेवटचा विषय मला आपल्याला सांगायचा जो सिनेमाबद्दलचा, उरी सिनेमा सगळ्यांनी पाहिला असेल। हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश करून हा सिनेमा खूप लोकांनी पाहिला, फार वाईट वाटलं लोकांना, भावनाशील झाले लोक। या आमच्या देशावर हमला करता का? आम्ही तुम्हाला धडा शिकवणार, आम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार। आणि मग एक माणूस आला ज्यांचं नाव आहे सत्यपाल मलिक। सत्यपाल मलिक हे आमदार होते, दोनदा मेंबर ऑफ पार्लमेंट होते राज्यसभेमध्ये, एकदा ते लोकसभेचे मेंबर ऑफ पार्लमेंट होते, खासदार होते, आणि ते मला वाटते की राजकीय संसदीय कार्यमंत्री सुद्धा ते होते। त्यानंतर ते 6 वर्ष गव्हर्नर होते। आणि गव्हर्नर किती राज्यांचे होते? वेगवेगळ्या वेळेस ते गव्हर्नर होते, काही वेळेस एका वेळेस गव्हर्नर होते। ते जम्मू काश्मीरचे गव्हर्नर होते, ते गोव्याचे गव्हर्नर होते, ते बिहारचे गव्हर्नर होते आणि ते मेघालयचे सुद्धा गव्हर्नर होते। एवढा अनुभवी माणूस राजकारणातला सत्यपाल मलिक। त्यांनी एक सत्य सांगणं नंतर सुरू केलं। त्यांनी सांगितलं 4-5 गोष्टी त्यांनी महत्वाच्या सांगितल्या की आपले जे सैनिक पुलवामामध्ये मारले गेले त्याच्यासाठी दोषी नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत असं त्यांनी सांगितलं। उरी सिनेमा पाहिल्यावर आपलं ऊर भरून आलं। आपल्याला वाटलं की काय भारतातल्या लोकांवर अन्याय, 40 सैनिक आपले मारले गेले। 40 सैनिक म्हणजे 40च सैनिक नाही आहेत, लक्षात घ्या। त्यांच्यावर अवलंबून असले त्यांच्या घरातले लोक आहेत, त्यांच्याशी भावना जोडून बसलेले त्यांच्या बायका आहेत, त्यांचे मुलं आहेत, ते सगळे संसार 40 जणांचे तुम्ही उद्ध्वस्त करून टाकले केवळ राजकारणासाठी। जेव्हा सत्यपाल मलिक यांनी सांगितलं, त्यांच्या अनेक मुलाखतीतून त्यांनी सांगितलं, पुण्यामध्ये ते आले होते, मी आणि ते एका स्टेजवर होतो, मी त्यांना प्रश्न सुद्धा विचारले होते। ते म्हणाले की जेव्हा मी नरेंद्र मोदींना म्हणालो की तुम्ही पुलवामामध्ये जर विमान पाठवले असते, फ्लाइट्स पाठवले असते, त्यांनी सांगितलं की विमान आपल्याला उपलब्ध करून दिले असते तर हे एवढे 40 सैनिक मेले नसते।
कधी यापूर्वी झालं नाही की 78 मोठ्या मोठ्या मिलिटरीच्या व्हॅन्सचा कॅन्वॉय हा साध्या रस्त्याने कधी नेला जात नाही. त्याच्यामध्ये जवळपास 2500 जवान होते, अनेक जण जखमी झालेले, 40 जण तर मेलेल्यांचा आकडा आहे. एवढा मोठा कॅन्वॉय हा कधी रस्त्याने नेला जात नाही, विमानांनी नेला जातो. त्यांनी सांगितलं की जर एअरक्राफ्ट तुम्ही उपलब्ध करून दिले असते तर हे झालं नसतं. नरेंद्र मोदींनी त्यांना सांगितलं की अभी आप कुछ नहीं बोलेंगे, चुप बैठिए. त्यांनी अजित डोवाल यांना सांगितलं, अजित डोवाल यांनी सांगितलं की कुछ नहीं बोलना है, जो बोलेंगे वो बॉस बोलेंगे. त्यांनी सांगितलं परत सत्यपाल मलिकनी त्याच इंटरव्ह्यू मध्ये का की हे जे म्हणतात ना मोदी की मला भ्रष्टाचार आवडत नाही, आता त्यांना भ्रष्टाचारच जास्त आवडतो खरं. सत्यपाल मलिक यांनी सांगितलं की मोदींना भ्रष्टाचाराचं काही वावडं नाही. याचा अर्थ काय, ते भ्रष्टच आहे. अनेकदा स्वच्छ कपडे घालणारे लोक आणि सततच स्वच्छ कपडे घालून सततच नीटनेटके दिसणारे जे लोक असतात ते प्रॉब्लेमॅटिक असतात. लक्षात, कधीतरी तुमचे केस विस्कटलेले असतील, कधीतरी कपड्यांवर डाग पडलेले असतील. माणूस आहे आपण, पण हे तर माणूसच नाही. त्यांनी सांगितलं ते डायरेक्ट जन्म घेतलेला आहे. बघा तुम्ही, फेक नरेटिव्ह जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा त्या माणसाचा तो स्वतःच माणूस आपला स्वतःचा देव करतो, सांगतो नंतर एवढ्या लेवलला तो पोहोचतो की मी देवच आहे. ही आपली चूक आहे की आपण त्यांचं खोटं स्वीकारलं, असत्य स्वीकारलं. त्यांनी त्याची डिग्री वाढवत नेली असत्याची. आता एवढं स्वीकारलं, मग एवढं स्वीकारा, मग एवढं स्वीकारा. तुमची पचनशक्ती आता असत्य स्वीकारायची वाढलेली आहे. त्यांनी सांगितलं म्हणे की राष्ट्रीय सुरक्षेचा हा मुद्दा नाही तर भारतीय जवानांच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे, असं जेव्हा सत्यपाल मलिक त्यांना म्हणाले तेव्हा त्यांनी सांगितलं की सध्या बोलू नका, दुर्लक्ष करा. आणि त्यानंतर त्यांचं एक भाषण झालं निवडणुकीच्या आधी. तेव्हा त्यांनी सांगितलं की क्या आपका पहिला वोट, त्यांचं भाषण तुम्ही पहा, आहे ते याच्यावर युट्यूबवर. क्या आपका पहिला वोट बालाकोट पुलवामा में वीर शहीद यांच्या नावाने तुम्हाला देता येईल का, असं त्यांनी मतदारांना आव्हान केलं, जे की कायद्यामध्ये बसत नाही. तुम्ही जवानांचा, राष्ट्रीय सुरक्षेचा, हिंसेचा वापर करून त्याच्यातून भावना चाळून आपण मतं मागू शकत नाही. पण त्यांनी तसं आव्हान केलं. त्यांनी सांगितलं तरुण युवकांनी, नवीन मतदारांनी पुलवामा, बागलकोट इथली आठवण ठेवून मतदान करा, हा त्यांना वापर करायचा होता. आणि त्या इलेक्शनला ते जिंकलेले आहेत. राहत इंदोरीने खूप चांगलं सांगितलेलं आहे. राहत इंदोरी तुम्हाला माहित असेल, शायर होते. त्यांनी सांगितलं, त्यांच्याच टोनमध्ये सांगायचं असेल तर, सरहदों पर बहुत तनाव है क्या, सरहदों पर बहुत तनाव है क्या, कुछ पता तो करो चुनाव है क्या. अत्यंत स्वार्थी राजकारणी लोक जेव्हा आपण उरावर बसून घेतलेले आहे आणि उरी सिनेमा पाहून आपलं उर बडवत आपण बसतो, तेव्हा त्यातला खोटेपणा जो आहे तो सत्यपाल मलिक नावाच्या माणसाने, अत्यंत ज्येष्ठ राजकीय व्यक्तींनी समोर आणलेला आहे. तुम्ही सगळेजण त्यांची इंटरव्ह्यू जरूर पहा. सत्यपाल मलिक यांचा इंटरव्ह्यू सगळ्यांनी बघा आणि तुम्ही ठरवा फेक नरेटिव्ह काय असते, आपण फेक नरेटिव्हचे बळी कसे पडतो. आपल्या सगळ्यांना वाईट वाटत असते की अरे अरे आमचे सैनिक मेले, पण सैनिक मुद्दाम दुर्लक्ष करून मरू दिले. पाकिस्तानचा, जैश ए मोहम्मदचा सगळ्यांनी धिक्कार केला पाहिजे. आपल्याला कोणाला ते प्रिय नाही, त्यांची अशी तशी झाली चालेल त्या जैश ए मोहम्मद आणि पाकिस्तानची, परंतु त्यांच्या नावाने आपल्यासोबत राजकारण करणारे आपले सैनिक मेले तरी त्या दुःखाचा वापर, त्या भावनांचा वापर मतं मिळाले पाहिजे म्हणून करणं हा अत्यंत अमानुषपणा आहे, निर्दयीपणा आहे. या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतो आहे त्या गोष्टी खूप वेगळ्या, त्याचे डिटेल्स आपल्याला देता येतील. मी थोडक्यात आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अफवा आजच्या समाज जीवनामध्ये एक अग्निशस्त्र आहे, लक्षात ठेवा. अफवांना आपण बळी पडणार नाही असं ठरवताना आपल्याला विवेक बुद्धीच वापरावं लागणार, आपल्याला संतुलितपणाच वापरावं लागणार, तरच आपण विचार करण्यासाठी पात्र होणार. आता एक आणखी घडलेलं वास्तव मी तुम्हाला सांगतो. असे अनेक आपल्याला सांगता येतील. एक नरेटिव्ह पसरवत आहेत नितेश राणे.
त्यांनी कुडाळ येथे भाषण करताना म्हटलं 13 फेब्रुवारी रोजी की जे भाजपचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे कार्यकर्ते असतील, त्यांनाच विकासाचा निधी मिळेल, यादी करा सगळ्यांची, आणि जे महाविकास आघाडीचे असतील, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे असतील, त्यांचे नावं द्या. त्यांनी आपल्या पक्षात यायचं, भाजपमध्ये यायचं, तरच त्यांचं काम होईल, नाही तर त्यांचं काही काम होणार नाही, त्यांना निधी मिळणार नाही, असं नितेश राणे हे जे आता बंदरे आणि काय मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत त्यांनी म्हटलं. आपण विचार करा की हे चुकीचं आहे असं बोलणं, पण आपण जणू काही खोटं बोलण्याची परवानगी यांना दिलेली आहे, लायसन्स यांना दिले. अशा पद्धतीने हे सातत्याने वागताना दिसतात. आपण त्यांना काही म्हटलं की ते सांगतात माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय, मला कोणी हात लावू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो थोड्या वेळाने बॉस कोण आहे, या महाराष्ट्राचा बॉस कोण आहे, या भारत मी सांगतो आपल्याला. पण या शिवसेने लढाऊ माजी खासदार विनायक राऊत उभे राहिले. त्यांनी सांगितलं की आपल्याला या माणसाला नोटीस पाठवायची आहे. आम्ही त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे नितेश राणेंना की त्यांनी 15 दिवसात उत्तर दिलं पाहिजे. मंत्री म्हणून त्याचा त्यांनी गैरवापर केलेला आहे, त्याचा त्यांनी अपमान केलेला आहे, संविधानाचा आणि डॉक्टर आंबेडकरांचा सुद्धा अपमान केलेला आहे. त्यामुळे त्यांनी उत्तर दिलं पाहिजे की मंत्री असताना ते असं बोलू शकतात का, भेदभाव निर्माण करू शकतात का, विषमतापूर्ण वागू शकतात का. जो आपल्या सगळ्यांचा टॅक्स म्हणून मधून मिळालेला निधी आहे तो फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांना का, हा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर न्यायचा असेल तरी नेण्याची तयारी आपण केली पाहिजे. परंतु हे जे सगळं फेक नरेटिव्ह पसरवलं हे थांबवलं पाहिजे. मी आपल्याला सांगतो कोण बॉस आहे. सागर बंगल्यावर बॉस नाही, या त्या बंगल्यावर बॉस नाही. बॉस आहेत महाराष्ट्राचे आणि भारताचे भारतीय संविधान. बॉस आहेत महाराष्ट्राचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बॉस आहे या भारताचे महात्मा गांधी. जे संविधान विरोधी वागणारे आणि हे ते बॉस दाखवणारे असतील ना, त्या सगळ्यांना त्यांच्या घरी बसावं लागेल. आपण मनावर घेतलं पाहिजे, आपण मनावर घेतलं पाहिजे संविधान, आपण मनावर घेतलं पाहिजे लोकशाही, आपण मनावर घेतलं पाहिजे की आम्हाला लोकशाहीचंच राज्य पाहिजे, या पक्षाचं त्या पक्षाचं राज्य असं नको. जो निवडून येईल तो या राज्याचा काम करणारा माणूस असला पाहिजे. हे आपण ठरवलं तर हे होऊ शकते. आणि त्यासाठी मला असं वाटतं की फेक नरेटिव्ह हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग अशी उल्लेख केला म्हणून मी आपल्याला सांगतो मुद्दाम एकदा पुन्हा की पुण्यामध्ये त्या स्वारगेटला बलात्कार झाला त्या मुलीवर, आणि तिच्याबद्दल काही फेक नरेटिव्ह पसरवण्यात आले. ते का पसरवण्यात आले हे सुद्धा मी आपल्याला सांगतो. बसमध्ये, त्या शिवशाहीच्या बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि फेक नरेटिव्ह पसरवण्यात आले काही राजकीय पक्षांच्या नेत्यांतर्फे. अत्यंत असंवेदनशील विधानं करण्यात आले काही राजकीय पक्षांच्या लोकांतर्फे. पोलिसांचा वापर करून पोलिसांना सांगण्यात आलं काही जणांना की तुम्ही अशा प्रकारचे स्टेटमेंट करायचे, आणि मग आरोपीला वाचवण्याची एक मोहीम सुरू झाली. कोणते विधान करण्यात आले? एक विधान करण्यात आलं की त्या बलात्कार करणाऱ्याचा आणि त्या मुलीचा संबंध होता. दुसरं विधान करण्यात आलं की ते दोघं जण संपर्कात होते आधीपासून. तिसरं फेक नरेटिव्ह पसरवण्यात आलं की 7,000 रुपये तिने त्यांचे ठरलेले होते आणि ते 7,000 रुपये दिले नाही, ते पूर्ण पैसे मिळाले नाही म्हणून तिने तक्रार केली. ही व्यावसायिकच जणू काही आहे. अशा प्रकारे तिच्या चारित्र्याचं हनन करण्यात आलं. मग आपल्या इथले एक महान राज्यमंत्री योगेश कदम ते म्हणाले की त्या मुलीने आरडाओरडाच केला नाही. काही पोलीस पण तसं सांगायला लागले की तिने आरडाओरडाच केला नाही. आपण सगळ्यांनी धन्यवाद मानले पाहिजे, आभार व्यक्त केले पाहिजे. इथे शिवसेनेच्या स्टेजवर आता होते त्या वसंतराव मोरे तात्यांची, तो माणूस उभा राहिला त्या मुलीसोबत आणि त्यांनी पूर्ण सगळ्यांनी, त्यांचे मित्र जे आलेले आहेत त्या सगळ्यांनी त्या मुलीला आधार दिला. त्यांनी सांगितलं की आपण न्यायाची लढाई लढू. आम्ही अर्ज केला कोर्टामध्ये, नंतर आता जिल्हाधिकाऱ्यांकडे, की त्या मुलींचं चारित्र्य हनन करणारं कोणतंही वक्तव्य कोणी करू नये अशा प्रकारचे आदेश दिले पाहिजे. 2 दिवसात ते आदेश होतील सुद्धा. पण मग याच्यामधला राजकीय मुद्दा काय? प्रत्येक बलात्कार हा राजकीय असतो, प्रत्येक बलात्कार हा अमानुष असतो. कोणावरही झालेला असेल तरी तो मानवी हक्कांचं उल्लंघन असतो. पण याच्यामध्ये राजकीय मुद्दा आहे
की त्या अनोळखी मुलीचं महत्व नाही, त्या अनोळखी मुलींची इज्जत आणि प्रतिष्ठा महत्वाची नाही, राज्य सरकारची बेइज्जती होत आहे ती वाचवली पाहिजे आणि त्याच्यासाठी खोटं पसरवणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे पोलिसांना हाताशी घ्यायचं, आपल्या काही नेत्यांना सांगायचं आणि काही वक्तव्य त्या मुलीबद्दल करायचे. हे चालणार नाही महाराष्ट्रामध्ये, हे तरी आपण सांगितलं पाहिजे. बलात्कारासाठी न्याय मागण्यासाठी कोण पुढे येतं सांगा? श्रीमंत घरातली मुलगी येते, खूप पैसे असलेली आणि उच्चभ्रू जाती धर्मातली मुलगी कधी येते समोर की माझ्यावर बलात्कार झालेला आहे? नाही, बहुजन समाजातली मुलगी समोर येते आणि सांगते की माझ्यावर झालं ते इतरांवर व्हायला नको. आपण सगळ्यांनी त्या मुलीचा आदर केला पाहिजे. ती माझ्याकडे आली तेव्हा रडली, या फेक नरेटिव्ह मुळे ती रडली मुलगी. ती म्हणाली की जणू काही मीच आरोपी आहे, मीच गुन्हा केलाय, अशा पद्धतीने माझ्याकडे सगळेजण बघत आहेत. आपण लक्षात घ्या, मी आज या शिबिरानिमित्त विनंती करतो की कधीही कोणत्याही महिलेबद्दल वाईट वाक्य बोलू नका. आपली आई असेल, आपली बहीण असेल तर आपण इज्जत ठेवणार, आपल्या जातीची असेल, आपल्या धर्माची असेल तर आपण इज्जत करणार आणि इतर कोणाची असेल तर आपण इज्जत करणार नाही. अशा पद्धतीची विचारधारा असणाऱ्या राजकीय पक्षामध्ये कोणी राहू सुद्धा शकत नाही. शेवटचे 2 मुद्दे मी मांडतो आणि थांबतो की सातत्याने केवळ चुकीचे नाही तर देशद्रोही स्वरूपाचे कामकाज जे काही झालेलं आहे त्या सगळ्यांबद्दल आपण दुःख व्यक्त केलं पाहिजे. सिनेमा पाहताना आपण अत्यंत हुशारीने बघितलं पाहिजे आणि आपण कोणी आता खोटारडेपणाचे बळी ठरणार नाही आपण ठरवलं पाहिजे. त्यासाठी भावनांवर काबू मिळवणं आवश्यक आहे. माझी आपल्याला पुन्हा एक सूचना आहे जास्तीची. वकील देतात, माझी आपल्याला अत्यंत नम्र सूचना आहे, तुमचं सगळं तोंड धुवून झाल्यानंतर सकाळी झोप झाल्यानंतर जेव्हा तुम्ही उठता 10 मिनिटं अत्यंत शांतपणे फक्त श्वास घेत बसा. मी काय ते रामदेव बाबा वगैरे नाही. मी आपलं डोकं काबूत ठेवण्यासाठी डोक्यामधले विचार निचरा होईल यासाठी काहीतरी केलं पाहिजे. ते सकाळी करा आणि रात्री सुद्धा करा. आपल्याला खोटारडेपणाशी लढाई करायची असेल तर आपलं डोकं अत्यंत शांत असलं पाहिजे, स्थिर डोक्याने विचार करू शकलो पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज येणाऱ्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये जे दलित आहेत, जे गरीब आहेत, ज्यांच्याकडे काही नाही, त्या सगळ्यांचा आदर आपण केला पाहिजे. महिलांचा आदर आपण करू शकलो पाहिजे, तर आपण खऱ्या अर्थाने एका चांगल्या राजकीय पक्षाचे सदस्य होऊ शकतो. एक मुद्दा मला त्या वसंत तात्यांना सांगायचा आहे, वसंत मोरेंना. एक कंपनी आहे सूर्यपुत्रम नावाची, पुण्यामध्ये आहेत का मोरे साहेब? आहेत का इथे? हा, इथे आहेत मोरे साहेब. या सूर्यपुत्रमची तुम्ही माहिती घ्या, काय करतात ते बघा. यांच्याकडे त्यांनी जवळपास काहीतरी 100-150 लोक कामाला ठेवलेले आहेत जे फेक नरेटिव्ह पसरवतात, खोटी माहिती पसरवतात समाजामध्ये. काही 1-2-4 जण व्हिडिओ, एक म्हातारा माणूस पण आहे त्याच्यामध्ये, व्हिडिओ तयार करणारे काही जण आहेत 2-4 जण. त्यांची पण माहिती घ्या तुम्ही. यांना एका वरिष्ठ, आता तर त्या 2 जण नेते झाले अशा प्रकारचे, असे 2 नेते झाले 2 पक्षाचे. आता ते अशा लोकांना महिन्याचा 10 लाख रुपये पगार देतात की खोटारडं पसरवा, आदित्य ठाकरेंबद्दल खोटं पसरवा, यांच्याबद्दल खोटं पसरवा, त्यांच्याबद्दलचं खोटं मत तयार करा. असे व्हिडिओ करणारे जे आहेत त्यांना 10 लाख रुपये महिना दिला जातो. आणि असे काही जे पत्रकार आहे, व्हिडिओ पोचलेले आहेत त्या राजकीय पक्षांनी. नरेटिव्ह सोपी समजू नका. ज्यांना फेक नरेटिव्ह मुळे काय होऊ शकते आणि सत्ता कशी मिळू शकते माहीत झालेलं आहे, ते लोक. हे बघा, मी इथे तुम्हाला देतो मोरे साहेबांना 1-2 आणखी मुद्दे आहेत की कार्यक्रम आपला वेळ संपली का? म्युझिक वाले आले आता त्याच्यामुळे काय मी आपलं तोंडी वाजवत बसलो, हे वाजवणारे प्रत्यक्ष आले. भारतामध्ये 2 माणसं जागतिक पातळीचे
त्यांचा प्रचंड मोठा अपमान सातत्याने करण्यात आला, त्यांच्याबद्दलचा गैरसमज पसरवण्यात आला आणि त्यांना त्या फेक नरेटिव्हचं बळी ठरवण्यात आलं वारंवार सातत्याने. आणि अजूनही त्या दोन माणसांचं नाव आहे महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. कधी मुलींसोबतचे फोटो टाकतील, कधी सिगरेट पितानाचे फोटो टाकतील. महात्मा गांधींबद्दल तर काय काय लिहितात. अहो, महात्मा गांधींसारखं तुम्ही जर खरोखर ताकदवान असाल तर लिहा त्यांच्यासारखं एखादं आत्मकथेचं खऱ्यावर सत्यावर आधारित पुस्तक. हिंमत लागते हे म्हणायला की हो मी गेलो होतो व्यवसाय करणाऱ्या स्त्रीकडे, मी माझ्या वडिलांच्या खिशातले पैसे चोरले होते, मी अशा अशा चुका माझ्या जीवनात केल्या, हे सांगण्यासाठी हिंमत लागते. त्यांनीच सांगितलेलं, त्यांनी स्वतः पुस्तकात दिलेलं, तुम्ही आता आम्हाला काय सांगता. आम्हाला त्यांच्या सत्यावर विश्वास आहे. त्यांचे सत्याचे प्रयोग होते, तुमचे असत्याचे प्रयोग आहे. युक्रेन वॉर रुका दिया म्हणे. काही दिवसांनी आपल्याला लक्षात आलं खोटं. बघा तुम्ही फेक नरेटिव्ह कसं पसरवलं जाते. काही दिवसांनी आपल्याला खरं माहित होते की यांनी काही युक्रेन वॉर बी रुका दिया नाही, काही नाही, विनाकारण पसरवतात. आज गांधी आणि नेहरू, गांधींच्या नावाची विशेषतः ज्या संस्था आहेत त्याच्या करण्यासाठी संघाचे काही लोक दाबा धरून बसलेले आहेत. ते सगळेजण जात आहेत. कशासाठी? हे काय गरीब आहेत का? सगळ्यात मोठ्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत राजकीय पक्षांपैकी आहे भारतीय जनता पक्ष. पण मग तरी गांधींच्या जागा ज्या होत्या, त्यांनी काढलेल्या ज्या संस्था होत्या त्या का ताब्यात घ्यायच्या आहे? कारण की भारतीय जनता पक्षाकडे पैसा आहे पण पुण्यही नाही. त्यांना गांधींच्या जागा नको आहे, गांधींनी केलेल्या संस्थांवर ताबा नको आहे, त्यांना त्या जागेतून मिळणारी पुण्याही पाहिजे. आणि म्हणून आता एक नवीन प्रकारची दरोडेखोरी सुरू झाली. शिक्षण असावे का विवेकबुद्धी असावी? शिक्षण आणि विवेकबुद्धी दोन्ही महत्वाचं आहे. तसंच आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा महत्वाचा आहे, जो प्रबोधनकार ठाकरेंनी वारंवार मांडलेला आहे. प्रबोधनकार ठाकरेंची काही पुस्तकं तुम्ही वाचा. झिंझिण्या येथील डोक्याला तुम्ही वाचलं तर छोटे छोटे पुस्तकं, की जो वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी तेव्हा मांडला ते पुस्तकं तेव्हाच्या समाजाने स्वीकारले. कारण की सहिष्णुता मानणारा समाज होता, की या माणसाचे विचार आहेत, काही हरकत नाही. आज तसं पुस्तक काढलं असतं तर काय झालं? आपण समाज म्हणून असहनशील होत चाललेलो आहे. कारण की फेक नरेटिव्हच्या आपण शिकार होत चाललेलो आहे सातत्याने. आरक्षणाच्या विषयावर सातत्याने गैरसमज डॉक्टर आंबेडकरांबद्दल, संविधानाबद्दल पसरवले जातात. कोणीच आरक्षण रद्द करू शकत नाही. आरक्षण हे अशा पद्धतीने रद्द होऊ शकत नाही. भारतीय संविधानाचा आदर करूनच सगळे निर्णय घ्यावे लागतील. हे डॉक्टर आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे ते अढळ सत्य आहे, हे आपण घेतलं पाहिजे. शेवटी काही कायदेशीर मुद्दे सांगतो. ऍडव्हर्टाइजमेंटचं एक मोठं भूत आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. असं सांगितलं जाते की रक्त, ज्या जाहिरातींमध्ये रक्त दाखवलेलं आहे, खून दाखवलेला आहे, हिंसा दाखवलेली आहे, तशा जाहिराती सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपण अपलोड करू शकत नाही. परंतु मी इथे अत्यंत जबाबदारीने आपल्याला सांगतोय, त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत पुरावे म्हणून. भारतीय जनता पक्षाने ज्या ज्या ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या, अनेक ऍडव्हर्टाइजमेंट या रक्तरंजित आहेत. तरीही त्या म्हणजे रक्ताचे पाठ वाहणाऱ्या चित्रांसह असतील, तरी त्या ऍडव्हर्टाइजमेंट फेसबुकवर घेण्यात आल्या. आणि आता तुम्हाला समजेल की मार्क झुकरबर्ग सोबत पंतप्रधान जेव्हा बसतात, बोलतात, हसतात, खेळतात, ते कशासाठी? की आम्ही काही जाहिराती दाखवू, त्या तुम्ही दाखवल्या पाहिजे आणि लोकांचे माथे आम्हाला भडकवायच्या भारतामधल्या. हा उद्देश सफल करण्यासाठी एक व्यापार केला जातो, व्यवहार केला जातो आणि त्याचे सगळ्यांचे बळी आहेत आपण सगळेजण. IT सेल आहे त्यांचं, त्याच्यामध्ये नोकरीसाठी अपील केलं जाते. आपण सगळेजण लक्षात ठेवा, कोणी पण तुम्ही नोकरीसाठीचे अपील बघा की नोकरी पाहिजे का आपल्याला, आम्ही नोकरी देऊ, तुमचा बायोडाटा याच्यावर अपलोड करा. आपण साध्या मनाने बेरोजगारी वाढलेली असल्यामुळे त्याच्यावर बायोडाटा अपलोड करतो. त्यांचं काम झालं, त्यांना फक्त तुमचा बायोडाटा पाहिजे, त्यातला डेटा सेव्ह करून पाहिजे, लगेच तुम्हाला लोकशाही विरोधी मेसेजेस येणं सुरू होणार, नोकरी तर काही मिळणार नाही. ही सुद्धा एक षडयंत्री चाल आहे, ती आपण ओळखली पाहिजे. इंस्टाग्राम, फेसबुक चालवणारे, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे 10 लाख रुपये ज्यांना दिले जातात, साधारणतः 8 ते 10 लाख रुपये अनेक जणांना दिले जातात महाराष्ट्रामध्ये,
काही वर्ष ते एकाच पक्षातर्फे दिले जात होते, पण एकनाथ शिंदे सुद्धा त्या स्पर्धेत उतरलेले आहेत आणि त्यांच्यातर्फे सुद्धा काही जणांना पैसे दिले जातात. फेक नरेटिव्हची ही जी फॅक्टरी आहे आपल्याला ओळखली पाहिजे आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की आपण हे प्रोपोगंडा नावाचं पुस्तक जरूर वाचा. इंटरनेटवर आपण काय वाचतो काय बघतो हे ठरवा. तुम्हाला तशाच प्रकारचे, त्याला अल्गोरिदम म्हणतात, तुम्ही एक प्रकारचे व्हिडिओ पाहिले तशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतात. तुम्ही आजपासून चांगले काही व्हिडिओ, चर्चा चांगली असलेले व्हिडिओ, खरं लोकांचे व्हिडिओ बघणं सुरू करा, तुम्हाला तशा प्रकारचे व्हिडिओ येत राहतात. आपला दृष्टिकोन बदलण्यासाठी आपल्या सवयी थोड्या बदलाव्या लागते. बिहेवियर चेंज त्याला म्हणतात. वर्तन परिवर्तन झालं पाहिजे, तरच समाजामध्ये आपण परिवर्तन घडवून आणू शकतो. धन्यवाद.